नमस्कार मंडळी. मंडळी, ही जी घटना आहे ही आपल्या महाराष्ट्रामधील पुणे शहरातील आहे. पुणे शहरामध्ये एक बस आगार आहे आणि त्या आगारामध्ये एक कंडक्टर महिला, जिचे नाव आहे प्रिया, ही काम करत होती. आता प्रिया ही दिसायला खूप साधी आणि स्वभावाने प्रेमळ होती आणि ह्याच प्रेमळ स्वभावामुळे कोणीही तिच्यावर आकर्षित व्हायचं. प्रियाच्या लग्नाला 10 वर्ष झाली होती, तरी पण तिला मूल-बाळ नव्हतं. तिचा जो नवरा होता, तो वेल्डिंगच्या दुकानामध्ये काम करायला जायचा. आता नवऱ्याला कमी पगार असल्यामुळे प्रिया ही सतत उदास राहायची. कारण त्या पगारामध्ये त्या दोघांचे पोट आणि घर खर्च चालत होते. पण मात्र प्रिया ही खूप मोठी स्वप्न बघायची. प्रियाला वाटायचं, की आपल्याकडे गाडी असावी, बंगला असावा, खूप धनसंपत्ती असावी. पण प्रियाच्या नशिबात या सर्व गोष्टी नव्हत्या. प्रिया ही दिसायला खूप सुंदर होती. तिला वाटायचं, की परमेश्वराने आपल्याला खूप सौंदर्य दिलेलं आहे आणि मी जर या सौंदर्याचा उपयोग चांगला केला नाही, तर माझा जगण्याचा काहीही अर्थ नाही. म्हणून प्रियाने आता कष्टाऐवजी गुन्हेगारीचा मार्ग निवडला. प्रिया ही दिसायला सुंदर होती आणि त्याच सौंदर्याचा तिने फायदा घ्यायला सुरुवात केली. ज्या ठिकाणी ती सरकारी नोकरी करत होती, त्या ठिकाणी तिला शिकार करणे अगदी सुरक्षित वाटत होतं. प्रियाला वाटायचं, की जर आपण सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या जाळ्यात अडकवलं, तर ते कर्मचारी बदनामी पायी आणि नोकरी जाईन या भीतीने आपलं नाव कोणाला सांगणार नाही. हा तिचा पक्का हिशोब होता. आता प्रियाने आगारामधील कर्मचाऱ्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली. त्यांचा स्वभाव, त्यांची मानसिक स्थिती, त्यांच्या वैयक्तिक अडचणी प्रियाने अगदी पूर्णपणे हेरल्या. प्रियाचा पहिला शिकार होता एक कंडक्टर, जो खूप साधाभोळा आणि मनमिळाऊ होता आणि तो आपल्या कौटुंबिक समस्यामुळे निराश होता. मग प्रिया कामाच्या वेळी त्या कंडक्टरला म्हणायची, "सर, माझं तिकिटाचं मशीन बंद पडलंय. मला उद्या सुट्टी भेटेल का?" अशा प्रश्नातून ती त्याच्यासोबत बोलायला सुरुवात करते. दररोज ती प्रिया त्या कर्मचाऱ्याची काळजी घ्यायची. "सर, तुमची तब्येत कशी आहे? तुम्ही जेवलात का? तुम्ही आपल्या तब्येतीकडे लक्ष ठेवा." असे त्या कर्मचाऱ्याला म्हणायची. आता प्रिया आणि त्या कंडक्टरची चांगली मैत्री झाली. प्रिया त्या कंडक्टरला म्हणायला लागली, की "माझं पण आयुष्य तुमच्यासारखंच आहे. मलाही कोणी वाली नाही." प्रिया असं बोलून त्या कर्मचाऱ्याला आपलेपणाची भावना द्यायची. आता त्या कर्मचाऱ्याला पण वाटलं, की प्रिया ही एकटीच आहे. तिला पण आपल्यासारखं कोणी वाली नाही. ती पण घर प्रपंचाने ग्रासलेली आहे. म्हणून तो कर्मचारी प्रियासोबत दररोज फोनवर बोलायचा. मग प्रियामध्ये आणि त्या कर्मचाऱ्यामध्ये चांगला संवाद व्हायला लागला. प्रिया जेव्हा घरी जायची, तेव्हा तो कर्मचारी तिला फोन करायचा आणि प्रिया पण त्या कर्मचाऱ्याला कधी-कधी फोन करायची, त्याच्यासोबत गोड बोलायची, त्याला मायेची ओढ द्यायची. आता त्या कर्मचाऱ्याला पूर्णपणे प्रियावर विश्वास येऊ लागला होता. त्या कर्मचाऱ्याला जराही शंका येत नव्हती, की त्याच्या प्रामाणिक आयुष्यात प्रिया नाही, तर एक लोभाची काळ रात्रीन उतरली आहे. मात्र प्रियाच्या मनात फक्त आता गुन्हेगारीची योजना आणि पैशाचा हव्यास भरलेला होता. पहिला शिकार तिच्या तावडीत सापडल्यामुळे तिचा आत्मविश्वास खूप वाढला होता. आता प्रियाने आपला एक दुसरा शिकार निवडला. तो होता एक चालक. तो चालक पण आपल्या कौटुंबिक वादामुळे निराश होता. त्याला पण प्रियाने आपल्या जाळ्यात अडकवलं. त्यानंतर प्रियाने तिसरा पण एक मेकॅनिक पकडला. प्रियाने आता या तिघांना आपल्यासोबत चालवण्याचा प्रयत्न केला. ती तिघांना फोनवर म्हणायची, की "तुम्ही माझ्या जीवनातलं पहिलं प्रेम आहे." आणि अशा बोलण्यामुळे ते कर्मचारी पण तिच्या प्रेमात पडले. त्या 3 कर्मचाऱ्यांना याची भनक पण लागली नाही, की एक महिला त्यांच्या आयुष्यासोबत खेळत आहे. मग प्रिया आता त्या कर्मचाऱ्यांसोबत लॉजवर जायची, हॉटेलमध्ये जेवणासाठी जायची, पण त्यामागील प्रियाचा कोणताही प्रेमभाव नव्हता. जेव्हा प्रियाला सुट्टी असायची, तेव्हा प्रिया त्या तिघांची खाजगी भेट घ्यायची. प्रत्येक कर्मचाऱ्याला ती लॉजवर बोलवायची आणि त्यांच्यासोबत नको ते कृत्य करायची. मग नको ते कृत्य करत असताना प्रिया त्यांचे व्हिडिओ काढायची. आता प्रियाकडे त्या तिघांच्या विरोधात खूप भक्कम पुरावा होता, जो त्या तिघांच्या आयुष्याची राख-रांगोळी करण्यासाठी पुरेसा होता. प्रियाच्या हातात पुरावे लागल्यानंतर प्रियाने आपले रौद्र रूप दाखवायला सुरुवात केली. सर्वप्रथम तिने पहिल्या कर्मचाऱ्याला फोन केला आणि ती त्याला फोनवर म्हणाली, की "माझी आई खूप आजारी आहे. तिला दवाखान्यात न्यायचे आहे. तिच्यासाठी ₹80,000 मला लागतील. तुम्ही मला ते ₹80,000 द्या." त्यावर तो कर्मचारी नम्रपणे प्रियाला म्हणाला,
माझ्याकडे इतके पैसे नाही. आता कर्मचाऱ्यांनी असा नकार दिल्यामुळे प्रियाने आता जहाल भाषा वापरायला सुरुवात केली. ती त्याला म्हणाली, की "तू पैसे देणार आहेस की नाही ते सांग, नाहीतर मी तुझे व्हिडिओ व्हायरल करीन." आता त्या कर्मचाऱ्याला खूप भीती वाटली, की जर प्रियाने आपले व्हिडिओ व्हायरल केले, माझ्या बायकोला किंवा माझ्या नातेवाईकांना कळाले, तर माझी बरबादी होईल, माझ्या संसाराचे वाटोळे होईल. त्यामुळे त्या कर्मचाऱ्याने आपल्या बायकोचे दागिने गहाण ठेवले आणि तिला 80,000 रक्कम देऊन टाकली. आता प्रियाच्या हातात खूप पैसा आलेला होता. ती खूप आनंदात होती, कारण तिला पहिली यशाची चव चाखायला भेटली. मग प्रियाने दुसऱ्या आणि तिसऱ्या कर्मचाऱ्यांना फोन केला आणि त्यांना हेच सांगितलं, की माझी आई आजारी आहे, तिच्यासाठी मला ₹80,000 लागतील. आता ते कर्मचारी होते, ते खूप गरीब होते. त्यांच्याकडे काही पैसा नव्हता. जे नोकरीतून पैसे भेटत होते, त्यांच्यात त्यांचे घर प्रपंच चालत होते. ते 2 कर्मचारी प्रियाला साफ नकार देतात. ते म्हणतात, की आमच्याकडे एवढे पैसे नाही. त्यावर प्रियाने पण त्यांच्यावर जहाल भाषा वापरायला सुरुवात केली. ती त्यांना म्हणाली, की "तुम्ही जर मला पैसे दिले नाही, तर मी तुमचे व्हिडिओ व्हायरल करीन. तुमच्या कुटुंबांना, तुमच्या बायकांना, तुमच्या आई-वडिलांना सर्वांना मी दाखवेल." त्यावर ते कर्मचारी प्रियाला म्हणाले, "असं काही करू नको, आम्ही तुला पैसे देतो." मग त्या कर्मचाऱ्यांनी आपल्या बायकोचे दागिने गहाण ठेवले आणि प्रियाला मोठी रक्कम जमा करून दिली. आता या 3 कर्मचाऱ्यांच्या घरातून पैसा हा पाण्यासारखा गेला होता. ते कर्मचारी कर्जबाजारी झाले होते. घरात पैशामुळे सतत बायकांसोबत भांडणं व्हायची आणि वाद व्हायचा. कर्मचाऱ्यांची परिस्थिती अगदी खालावली होती आणि त्यामुळे त्यांच्या ज्या बायका होत्या, त्या नांदायला तयार नव्हत्या. कारण घर-खर्च चालवण्यासाठी त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा पैसा उरला नव्हता. प्रियाने कर्मचाऱ्यांचा पैसा खूप लुटल्यामुळे एका कर्मचाऱ्याच्या घरात वाद झाला. मग त्या वादामधून तो कर्मचारी हतबल झाला. मग त्या कर्मचाऱ्यानं ठरवले, की आता मला कुणाला तरी सांगितले पाहिजे. मग त्या कर्मचाऱ्यांनी आपल्या एका कर्मचाऱ्याला सांगितले, की प्रियाने मला लुटलं आहे. मला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं आहे आणि माझ्याकडून पैसे उकळले आहे. मग दुसरा कर्मचारी पण पहिल्या कर्मचाऱ्याला म्हणाला, की "प्रियाने तुलाच लुटले नाही, प्रियाने मला पण लुटले आहे. प्रेमाच्या जाळ्यात फसवून मी माझ्या बायकोचे दागिने प्रियाला दिले, पैसा दिला आणि आपल्या जीवनाची राख-रांगोळी करून घेतली." त्यावर जो तिसरा पण कर्मचारी त्या दोघांना भेटला. मग ते तिघे एकत्र आले आणि एकमेकांच्या खांद्यावर डोके ठेवून रडू लागले. त्यांनी ठरवलं, की आता प्रियाला सोडायचं नाही. आता मात्र त्या 3 कर्मचाऱ्यांना बदनामीची आणि नोकरी जाईल याची भीती वाटत नव्हती. त्यांनी आता सत्याची तलवार उचलली होती, ते पण प्रियाच्या विरोधात. मग ते 3 कर्मचारी पुणे शहरामधील एका जवळच्या पोलीस ठाण्यात गेले आणि पोलीस ठाण्यात गेल्यानंतर प्रियाविरुद्ध त्यांनी तक्रार केली. त्या तिघांनी पोलिसांना सांगितले, की प्रियाने आम्हाला लुटलेले आहे. प्रेमाच्या जाळ्यात फसवून आमच्याकडून खूप पैसा उकळलेला आहे. मग त्या तिघांनी प्रियाचे जे कॉल रेकॉर्ड्स होते, प्रियाने जी पैशाची मागणी केली होती, सर्व डिटेल्स पोलिसांना दिल्या. मग पोलिसांनी या प्रकरणाला खूप गांभीर्याने घेतले. मग पोलिसांनी प्रियाचा फोन नंबर ट्रॅक केला आणि तिला पकडले. पकडल्यानंतर प्रियाला अटक केली आणि तिच्यावर गुन्हा दाखल केला. मंडळींनो, प्रियाचे हे जे प्रकरण आहे, हे न्यायालयात चाललेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रियाला नक्कीच तिच्या कर्माची शिक्षा भेटेल. प्रियाला वाटले, की शरीर सुख देऊन आपण लोकांकडून पैसा घेऊ आणि मोठे होऊ. पण या सर्वांमध्ये प्रियाचे जीवन अंधारात गेले. मंडळींनो, या घटनेबद्दल माझं एक मत आहे, की शॉर्टकट मार्गाने कमवलेला पैसा हा गुन्हेगारीचा दरवाजा दाखवतो. त्यामुळे आपण मेहनत करून पैसा कमवावा. प्रियाने जर मेहनत करून पैसा कमावला असता, तर तिच्या संसाराची राख-रांगोळी झाली नसती. मंडळींनो, या घटनेचा उद्देश कुणाच्या भावना दुखावणं किंवा अस्थिरतेचा प्रसार करणं हे नाही. जे समाजात घडतंय तेच आम्ही सांगत आहे. या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, अशा सत्य घटना बघण्यासाठी या चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, भेटू पुढच्या एका नवीन घटनेमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.